नवग्रहाच्या राशीतील तिसरा ग्रह, ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळ या ग्रहाला ओळखले जाते. आज आपण मंगळ या ग्रहाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत किरंगुले. मंगळ या ग्रहाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तिथी चतुर्थी, धातू सोने, उपधातू तांबे, धान्य मसूर, पशु लाल बैल, रस गुळ, वस्त्र तांबडे वस्त्र, पुष्प जास्वंदाचे फूल, गंध लाल रक्त किंवा रक्तचंदन. ग्रहांचा सेनापती मंगळ हा पारंपरिक ज्योतिषशास्त्रात शरीरातील रक्ताचा व भावाचा कारक आहे. मंगळाचे रत्न पोवळे असून मेष व वृश्चिक या मंगळाच्या राशी आहेत. मंगळाचा स्वभाव आक्रमक, धीट, शूर, स्पष्ट, उतावळा, धाडसी, खर्चिक, प्रेमळ, उथळ्या, दिलदार, सत्याची चाड असणारा, असत्य खपून न घेणारा, मानी, न्यायी प्रवृत्तीचा, दयाळू आणि बहिर्मुखी असा आहे. कुंडलीत 1, 4, 7, 8, 12 स्थानात मंगळ असता मंगळ दोष आहे असे मानण्यात येते. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह असल्यामुळे मंगळी व्यक्तींना आगीपासून भय असते. मंगळ दोषासंबंधित अनेक समज गैरसमज समाजात प्रचलित आहेत. मंगळाच्या आधिपत्याखालील धाडसाची कामे करणारा वर्ग, अंमलबजावणी विभाग, प्रशासन व प्रशासकीय विभाग, अधिकारी, राज्यकर्ता वर्ग, सरकारी अधिकारी, पोलीस विभाग, शौर्याची कामे करणारा वर्ग येतो. मंगळ हा पारंपरिक ज्योतिषशास्त्रात ग्रहाचा सेनापती आहे. तो नमती घेत नाही. म्हणूनच मंगळाचे व्यक्ती अभिमानी, हट्टी, उतावळा, तडजोड न स्वीकारणारा, फटकळ स्वभावाचे असतात. मोडीम पण वागणार नाही असा त्यांचा थाट असतो. गणपती व देवी या मंगळाच्या देवता आहेत. मंगळाचा जन्म हा भूमीतून झाला असल्याने त्याला भूमिपुत्र असे देखील म्हणतात. त्याचा रंग लाल भडक असून मंगळ ग्रहावर अपघाताची किरणे आहेत. मंगळ हा अपघाताचा कारक ग्रह असून अनेक अपघातात मंगळवारीच होतात हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. मंगळाची माहिती झाल्यानंतर आता अनिष्ट मंगळासाठी उपाय बघूया. अनिष्ट मंगळासाठी काय उपाय आहे ते मी आपणास सर्वांना सांगतोय. लक्ष देऊन ऐकावे. मंगळ अनिष्ट असता पुढील उपाय करावेत. दररोज संकटनाशक स्तोत्राचे 8 वेळा वाचन करणे. दर मंगळवारी उपवास करावा. विनायकीचा उपवास करावा. अंगारी चतुर्थीचा उपवास करावा. मंगळाचे दान मंगळवारी देणे. 5 मंगळवार देणे. दर मंगळवारी गणेशाला 11 दुर्वा वाहणे, 1 लाल फुल वाहणे व पुढील मंत्राचा 11 वेळा जप करणे. ओम गणपते नमो नमः. मंगलचंडिका स्तोत्र रोज म्हणणे. दर मंगळवारी देवाचे दर्शन घेणे. देवी कवच रोज पठण करणे. चंडिका स्तोत्राचे पठण करणे. 5 भूमिप्रदोषाचे व्रत करणे. गंगा स्नान करून मंगळनाथ मंदिर उज्जैन येथे जाऊन मंगळ दर्शन करणे. मंगळवाराचे गणेश देवी व्रत करणे. मंगळ स्तोत्राचे पठण करणे. मंगळ कवच वाचणे. मंगळ दोष म्हणजे काय? मंगळ दोष म्हणजे कुंडलीतील 1, 4, 7, 8, 12 या स्थानात मंगळ असतात अशा व्यक्तीस मंगळ आहे किंवा मंगळ दोष आहे असे म्हणतात. मंगळ दोषाचे परिणाम. मंगळ दोष असल्यास स्वभावात तापटपणा असतो. शरीर प्रकृती तेवढीशी ठीक राहत नाही. विवाह मंगळ असणाऱ्यांशी केल्यास जोडीदारास अनारोग्य. विवाह स्थानातील मंगळ असल्यास जोडीदाराबरोबर अनेकदा पटत नाही. व्ययस्थानातील मंगळ हा खर्चिक, दंड, शिक्षा व हानी करतो. प्रथम स्थानातील मंगळ हा शरीरयष्टी, आरोग्य याच्यावर परिणाम करतो. चतुर्थ स्थानातील मंगळ हा अपघात घडवतो, मातृसुखाची हानी करतो, ग्रहसौख्य बिघडतो. विवाह स्थानातील मंगळामुळे पत्नीशी बेनाव, लौकिक सुखात कमतरता व घटस्फोटित घडते. अष्टम स्थानातील मंगळ अपघात, घातपात, अचानक मृत्यू घडवतो.
मंगळ हा रक्ताचा कारक असल्याने रक्तसंबंधित विकार अविचाराने नुकसान करवितो, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कल जातो, हाडावर परिणाम करतो, कर्ज पैशाची चणचण, भूमीसंबंधित चिंता देतो. परंतु गुरुसारखा शुभ ग्रहाची दृष्टी मंगळावर असताच मंगळ दोष ठेचील होतो. अशुभ मंगळासाठी काही उपाय: गहू लाल कपड्यात गुंडाळून दान करणे, तांब्याच्या भांड्यातून वृक्षांना पाणी देणे, लाल जास्वंदीच्या झाडाचे रोपण करणे, मंगळवारी पक्ष्यांना दाणे भरवणे, वेडी स्वतःवरून ओवाळून त्याचे मुख व शेपूट तोडून कचऱ्यात फेकणे, शुभ मंगळवारी 250 ग्राम बत्ताशे पाण्यात सोडणे, तांब्याच्या लोट्यातून रोज पाणी पिणे, हनुमान चालीसा रोज पठण करणे, सुंदरकांडचा रोज पाठ करणे, 21 दिवस, हनुमानाला 5 मंगळवार लाल वस्त्र देणे, हरिवंश पुराण वाचणे, दररोज हनुमान स्तोत्राचे पठण करणे. 12 राशीतील मंगळाचे 12 घरातील मंगळाचे तोडगे. प्रथम स्थानात कोणाकडून काही फुकट घेऊ नये, खोटे बोलायचे नाही, हस्तिदंती समान वापरायचे नाही. द्वितीय स्थान मुलांना दुपारी गूळ खजूर वाटा, अन्नदान करा, लाल रंगाचा रुमाल सोबत ठेवा. तृतीय स्थान भावा बहिणीला मदत करा, खोटे बोलू नका, उधळपट्टी करू नका. चतुर्थ स्थान आईची सेवा करा, साखरेचा मधाचा वापर करू नये, गोड पुरणपोळी कुत्र्याला खायला देणे. पंचम स्थान मृत पूर्वजांची श्राद्ध करावीत, कडुनिंबाचे झाड लावा, आपले चारित्र्य ठीक ठेवा. षष्ठ स्थान शंकराची उपासना करणे, भावाच्या मुलाच्या पालनपोषण करणे, वेलाची झाडे लावायची नाहीत. सातवे स्थान घरात चांदीची भरीव वस्तू ठेवा, बहीण मुलगी मेहुणीला गोड खायला द्या. आठवे स्थान दक्षिणेला दरवाजा ठेवायचा नाही, विद्वांना सहाय्य करा, गोड पुरणपोळी कुत्र्याला खायला द्या. कोणत्याही धर्मस्थळी तांदूळ हरभरा द्यावी. पोळी भाजण्याआधी तव्यावर पाणी शिंपडा. नववे स्थान वहिनीची सेवा करा, भावाचे म्हणणे नेहमी ऐका, लाल रंगाचा रुमाल बाळगा, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, आईला नमस्कार करा, पितराचे स्मरण करा, अष्टविनायक यात्रा करा, गणेश देवीला वंदन करा. 2वे स्थान हरणीला खायला द्या, संतांची सेवा करा, दूध चांगले उकळू द्या रोज. 3 तारी अंगठी घाला, निपुत्रिक व्यक्तीची सेवा करा, संतांना वंदन करा. 11वे स्थान घरात नेहमी मध ठेवा, शेंदूर मध मातीच्या भांड्यात ठेवा, आजूबाजूच्या 3 कुत्र्यांची सेवा करा. 12वे स्थान गोड खा व गोड खायला द्या, दुधाचे पदार्थ खा व खायला द्या. घरातील सुरी धारदार वस्तू गंजू देऊ नका, लाल वस्तू नेहमी सोबत ठेवा. अन्य काही उपाय: भावाशी प्रामाणिक राहावे, दुसऱ्याचा मत्सर करू नये, प्रत्येकाला मदत करावी, आचरण शुद्ध ठेवावे, अनंतमूळ लाल दोऱ्यातून मंगळवारी धारण करावे. अग्निभय असल्यास घराच्या छतावर साखर टाकावी. 5 शनिवार 5 मंगळवार हनुमान मंदिरात बत्ताशे देणे, गुळाच्या रेवड्या मंगळवारी पाण्यात सोडणे, गुळाच्या पोळ्या गरिबांना देणे, दुधाने कच्च्या धुतलेले जवस वाहत्या पाण्यात सोडणे, अनंत मुळाच्या पाण्याने दात धुणे, दुधात मध मिसळून दान देणे, मध भरलेले भांडे मशानात ठेवणे. मित्रांनो, आपण मंगळाची जन्मकथा जाणून घेणार आहोत. भारद्वाज ऋषींनी संतती नव्हती, त्यामुळे ते दुःखी होते. एकदा ते दुःखी कष्टी असताना नारद मुनी त्यांच्याजवळ आले व त्यांनी त्यांना दुःखाचे कारण विचारले. तेव्हा आपणास संतती नसल्यामुळे कष्ट आहे असे त्यांनी सांगितले. मग नारद मुनींनी त्यांना गणेश व्रत व संतान गणेश स्तोत्र म्हणायला सांगितले. ऋषी अखंड गणेशाचे ध्यान करत होते व संतान गणेश स्तोत्र पठण करायचे. गणेशाने या त्यांच्या अखंड सेवेची तुमची इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. प्रगट होऊन भारद्वाज ऋषींचे वीर्य एकदा जमिनीवर पडले व त्यांना भूमीपासून पुत्र झाला. भूमीचा पुत्र म्हणून त्याचे नाव भौम ठेवण्यात आले. भौम लाल रंगाचा होता म्हणून त्याला अंगारक असे नाव पडले. पुढे वयात आल्यावर गजाननानं वडिलांकडून गणेश बीज मंत्र घेतला व तो ओम गणपती नमः असा अखंड जप करू लागला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गजाननाने त्याला आशीर्वाद देऊन त्याचे नाव मंगळ ठेवले व गजानन म्हणले, आजचा दिवस तुझ्या
नावाने मंगळवार म्हणून ओळखला जाईल व जो कोणी मंगळवारी व्रत पूजा करेल त्याची सर्व कष्टे संकटे मी दूर करील. त्यावर मंगळाने गजाननाकडे त्याच्या नावाशी आपले नाव जोडण्याची विनंती केली. तेव्हापासून गणपतीने मंगलमूर्ती हे नाव धारण केले. तेव्हापासून मंगळवारी मंगलमूर्तीचे गणपती आणि मंगळाचे व्रत प्रसिद्ध झाले. हे मंगळवारचे व्रत अत्यंत प्रभावी असून या व्रताने लोकांचे कल्याण झाले आहे. वाचकांसाठी हे व्रत पुढीलप्रमाणे देत आहोत. संकटनाशक गणेश स्तोत्र मंगलदोषासाठी. नारद मुनींनी संकटनाशक नावाने एक प्रभावी स्तोत्र रचले आहे. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे, शीघ्र फलदायी आहे. या स्तोत्राच्या नित्य पठनाने विद्या, पुत्र, धन, मोक्ष, गती, सुख या साऱ्यांची प्राप्ती होते. कोणतेही संकट आल्यानंतर हे